रामकृष्ण हरी. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील कुळकजाई या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते कुळकजाई वारकरी आहेत, त्याचबरोबर ग्रामस्थ आहेत. खरं तर कुळकजाईचं नाव वारकरी संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जातं. काय त्या पाठीमागे कारण आहे, त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये सुरू आहे. हा सप्ताह केव्हा सुरू करण्यात आलेला आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि या सप्ताहाच्या माध्यमातून काय मिळालं, अशी विविध माहिती आज आपण कुळकजाई ग्रामस्थ आणि वारकरी यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. हा राम. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिभक्तीपरायण महेश महाराज. महाराज, मुलाखतीतील पहिलाच प्रश्न आहे की आपला अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये आहे. किती वर्ष झालं आणि काय इतिहास आहे या पाठीमागे? तसं पाहायला गेलं तर हा हरिनाम सप्ताह होण्यासाठी दोन कारण आहेत सुरू होण्यासाठी. पहिलं म्हणजे आपल्या कुळकजाई गावामध्ये पहिलं जे पारायण उभं राहिलं ते अखंड विना पारायण. त्या विना पारायणाला आज 129 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि ज्ञानेश्वरी पारायणासाठी यंदा हे 44वं वर्ष आहे. अशा पद्धतीनं दुग्ध शर्करा योग 43 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि अशा पद्धतीनं या पारायणाचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर विना पारायणाचं हे अत्यंत महत्वाचं या कुळकजाई गावामध्ये आहे. 129 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे शके 1818 इसवी सन 1895 साली ही विना पारायण उभं राहिलं. त्याच्या पाठीमागचा इतिहास जर काय असेल तर पूर्वीची जुनी मंडळी सांगतात की त्या काळामध्ये इसवी सन 1895च्या अगोदर त्या गावामध्ये भयान असं संकट आलेलं होतं. म्हणजे सोसाट्याचा वारा, वादळ अशा पद्धतीनं एवढं भयानक आलेलं होतं. छोटंसं गाव होतं आणि या ठिकाणी असणारं पांडुरंगाचं छोटंसं मंदिर होतं. आणि ते संकट बरेच दिवस तो सोसायट्याचा वारा थांबतच नव्हता. गावावर बाहेर पडण्याची देखील अतिशय भीषण परिस्थिती झालेली होती. त्या काळातली जी काही मंडळी होती ती पांडुरंगाच्या त्या छोट्याशा रावळामध्ये आली आणि देवाला साकडं घातलं. धाव घाली आता विठू चालू नको बंद. म्हणजे आता आमच्यावर असलेले हे संकट, या संकटातून तू आम्हाला सोडव. आम्ही तुझ्या नामाचा अखंड गजर करू. आम्ही तुझ्या नामाचा असणारा जो काही विना घेऊन आम्ही अखंड ते पारायण करू, असं भगवंताला साकडं घातलं. आणि भगवंताचं जे ब्रीद आहे की धावून येणं संकट काढी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, या न्यायानं ते गावाचं संकट टळलं. म्हणून तेव्हापासून एक भगवंताची सेवा म्हणून इसवी सन 1995 साली असणार 1895 साली माफ करा 1895 साली तो विणा उभा केला. व त्या विणा पारायण त्या आज 129 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ज्ञानेश्वरी पारायण गेल्या 40-44 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण ते पूर्ण होते. 43 वर्ष पूर्ण झाली आणि 44 वर्षामध्ये आता आपण पदार्पण करत आहोत. धन्यवाद माऊली. बाबा, तुमचं नाव सांगा. माझं नाव सदाशिव दगडू फडतरे. सदाशिव दगडू फडतरे. मोठ्यानं बोलायचं. आता बाबा एक सांगा, आपलं तुम्ही इतक्या वर्ष हा पारायण सोहळा बघत होता, जुन्या काळी कसं तुम्ही नियोजन करत होता त्या काळी? आता ही भव्य होत आहे, पण त्या काळी तुमची जी आता बघताय ह्या पारायणातून, तर आठवण म्हणून पाठीमागचं एखादं काय कसं नियोजन करत होता? यावेळी म्हणजे काय लाईट नव्हती किंवा म्हणजे असे गॅस वगैरे सुद्धा नव्हती. स्टोव्ह हे करायचे, बस ग्लास वगैरे नसायचे, कबशा गॅस कबशावर हे करायचे, स्टोव्ह हे करायचे. मी स्वतः जवळ या पारायणाचं 25 वर्ष नियोजन मी स्वतः केलं आहे. कीर्तनकार, भजन हे कसे लोक गोळा करत होता त्या काळी? त्यावेळेला म्हणजे पत्र पाठवायचे. प्रत्येकाला मी पत्र पाठवतो. प्रत्येक गावाला पत्र पाठवून त्या माणसाचं हे घेतो नियोजन, बाबा तू येणार का नाही, आणि त्या हे करतो आम्ही. ते नियोजन किती दिवस तुम्ही करत होता? पत्र पाठवून त्याचं उत्तर याचं, परत तुमचं ते म्हणजे अगोदर 1 महिन्यावर चालू असेल. हो. कुठले कुठले महाराज त्या काळात येत होते तुम्हाला? त्यावेळी म्हणजे सुरुवातीला म्हणजे आमच्या गावात पालवणचे गौतराज डेंबरे म्हणजे होते. त्यांनी खरं म्हणजे आमच्या पालवण मोठं सहकार्य केलं. त्यांनी सुरुवात त्यांनीच केली म्हणजे. आणि दुसरे त्या तांब्याचे महाराज होते, काय तर बडगे महाराज,
असे दोन आणि पुशेगावचे माऊली महाराज असे दोन्ही माणसं होती आणि तेव्हापासून पारायण सुरू झालं. जे अशी जुनी माणसं हो. येत होती ती. धन्यवाद बाबा. रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव कुमार गोविंदराव पोतेकर. बर, एक सांगा, खर तर आता जी आपला 43वा पारायण सोहळा आहे, हो. तर कीर्तन प्रवचन कुणाचे आहेत, म्हणजे कसं नावं काय त्यांची आहेत, म्हणजे आज कुणाचं कीर्तन होणार आहे? कीर्तन गेले 2 महिने झालं आमचं नियोजन चालू आहे. आज पहिला दिवस हरिभक्त पारायण पोपट महाराज भोसले यांचा आहे आणि शेवटचं काल्याचे कीर्तन हे कीर्तक महाराज उमेश महाराज कीर्तक यांचा आहे. तर आज हा माघ शुद्ध तृतीयापासून चालू झालेला सप्ताह माघ शुद्ध दशमीला संपणार आहे. आणि मगाशी महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं गावावर संकट आलं होतं, त्या पद्धतीनं मागच्या काही 4-5 वर्षात सुद्धा आपल्या देशावर संकट आलं होतं, कोरोनाची महामारी. या कोरोनाच्या महामारीत बरेच गावाचे पारायण झाले नाहीत, पण आमच्या कुळजाईचं पारायण असं आहे की अखंड कोरोनात सुद्धा ज्यावेळेला आमचं पारायण असायचं त्यावेळेला थोडंसं कोरोना शिथिलता होती आणि आमचं पारायण काही थांबलं नाही ना. हे हे वेगळं आमचे एक खरी वेगळं पण आहे. वेगळं पण आहे. आणि मग आज कीर्तक महाराजांचं कीर्तन झालं, आज तो पोपट महाराजांचं कीर्तन आज आहे. पोपट महाराजांचं हा. कीर्तन, आणि उद्या आशिष महाराज काटे. तिथून ते पारायण. असंच 7 दिवस चालणार आणि 8व्या दिवशी कालेज कीर्तन. एखादे प्रसिद्ध कीर्तनकार म्हणतो आपण महाराष्ट्रातला, असं आपल्याकडे काही आले होते का? आहेत की आमच्याकडं जागराचं कीर्तन आहे, हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज रंजाळे. रंजाळे, हे पण आहे. आपल्याकडे कीर्तन काय आहे. महिला कीर्तनकार वगैरे? महिला कीर्तनकार आपल्या एक पळशी, आपल्या तालुक्यातली मातावरती पळशी आहे, तिथून एक लीनाताई खाडी म्हणून आहेत, त्यांचं एक कीर्तन आहे महिला. अजून एक प्रश्न आहे की आता हे आपले सर्व कार्यक्रम बघताय, 43 म्हणजे येणारा 44 असणार आहे पुढचा. तर हे कार्यक्रम बघता अजून काही कार्यक्रम तुम्हाला बदल करू वाटतात का? म्हणजे जनरली कानावर ऐकत आपण चर्चा करत व्हा, हा पारायण सोहळ्यात आहेतच, पण अजून काळानुसार काय? कसं आहे, काळानुसार आता भजन कीर्तन प्रवचन ह्याच्यापेक्षा काय हरिनामात याच्यापेक्षा वेगळं काय नसतंय. आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे दिंडी, आमची दिंडी एक असते या हा. आदल्या दिवशी, ज्या दिवशी काल्याच्या आदल्या दिवशी दुपारी दिंडीचा एक मोठा कार्यक्रम असतो आमच्या गावातील सर्व महिला, सर्व पुरुष, सर्व टोटल पूर्ण गाव एकत्र असते. तो एक दिंडीचा कार्यक्रम मोठा असतो आमचा, वेगळा वेगळा असतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, तुमचं नाव सांगा पहिलं. नारायण महादेव बांडेकर. व्यासपीठ चालक म्हणून काम करत आहात, बरोबर ना? तर व्यासपीठ चालक म्हणून काय असतं नक्की? की बऱ्याच पत्रिकेत पहिल्यांदा ठळक अक्षरात लिहिलं जातं की व्यासपीठ चालक. व्यासपीठ चालक म्हणजे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जातं ते. व्यासपीठ चालक म्हणजे त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी आली, त्याला सगळं आलं पाहिजे. काय काय आलं? ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे, मृदंग वाजवता आला पाहिजे, पिठी वाजवता आली पाहिजे, त्याला संपूर्ण ज्ञान. पारायण म्हणजे आपण कशा करता उभं करायचं असतं हे सगळं व्यासपीठ चालकांनी नियोजन करायचं असतं. म्हणजे एखाद्या वेळेला कीर्तनकार असले, कीर्तनकार प्रवचन नसेल असले, तर त्या दिवशी व्यासपीठ चालकाने कीर्तन करायचं. प्रवचनकार नसेल तर त्या दिवशी प्रवचन व्यासपीठ चालकानं केलं पाहिजे. हरिपाठवाले आले नसतील तर व्यासपीठ चालकानं हरिपाठ केला पाहिजे. ही व्यासपीठ चालकाची जबाबदारी आहे की सगळं कार्य त्यानं करायचं. असं ज्या परिपूर्ण ठिकाणी गैरहजेरी असेल त्या ठिकाणी त्या व्यासपीठ चालकाने सगळं करायचं, अर्धवट पूर्ण करायचं. असं हे तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं रमेश शंकर शिंदे. आता हे सगळा इतिहास सांगितलेला आहे, ही जबाबदारी सांगितलेली आहे, पण अजून एक लोकांचं लक्ष वेधून टाकतात की वर्ष तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. अखंड म्हणजे कोरोना सुद्धा तुम्ही थांबवले नाही. आणि बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की म्हणजे तुम्ही ऐकलं असेल किंवा लोक सांगतात की ह्या पारायणातून गावाला आणि लोकांना काय मिळालं? खरं तर या पारायणातून आमच्याकडे जेव्हा पारायण सोहळा चालू झाल्यानंतर 25वं वर्ष होतं, तेव्हा 25व्या वर्षी त्या ठिकाणी जो कार्यक्रम ज्या पद्धतीने झाला तर तो कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम झाला की म्हणजे या 2-3 जिल्ह्यात होत नसेल अशा पद्धतीनं खूप मोठा कार्यक्रम केला. सगळ्या गावाने एकत्र येऊन तो कार्यक्रम केला आणि तीच उंची आम्ही आज अखेर टिकवून ठेवलेली आहे. तेव्हा पांडुरंगाच्या चरणी आम्ही एकच प्रार्थना करू की ते चाललेलं आमचं पारायण आहे ते अजूनही इथून पुढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं होईल याला कुठं दृष्ट लागणार नाही, एवढाच माझा या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदेश असेल.
बरं काही गावात बदल जाणवले का म्हणजे असं गावात बदल खूप वारकरी संप्रदाय म्हटलं का बदल खूप जाणवला बदल. कारण मी माझ्यापासूनच सांगेन की आम्ही 25व्या वर्षी या कार्यक्रमाचा आदर्श घेऊन, पारणाचा आदर्श घेऊन यामध्ये आम्ही सक्रिय राहून आम्हाला भावना आमची झाली की आपण एका गोष्टीसाठी मागे राहतो. म्हणजे आमच्या घरात माळ नव्हती तुळशीची, तर ती मी माळ घातली. माझ्या बरोबर अनेक लोकांनी त्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी हा आदर्श घेऊन कार्यक्रमाचा आदर्श घेऊन माळ घातलेली आहे. आणि आमचं भाविक गाव आहे, तसं चांगलं गाव आहे. म्हणजे बदल तुम्हाला जाणवला? खूप बदल झालेला आहे आणि त्या बदलात आम्ही असमाधान आहे. समाधान आहे. हो. धन्यवाद माऊली. माऊली तुमचं नाव सांगा. नामदेव सदाशिव फडतरे. बरं माऊली, खरं तर आता सगळ्याच इतिहास सांगल्यानंतर आपल्या काही वेळेला पारायणाची सुरुवात असते किंवा गावात पारायण होतं, पण कीर्तन प्रवचनकर्त्या गावचे असतात स्वतःचे, आणि त्या ठिकाणी काही वेळेला कीर्तन ठेवली जातात, प्रवचन ठेवली जातात. तर असे तुमच्या गावामध्ये कीर्तन प्रवचन करून कोण आहेत का, आणि त्यांचे या कार्यक्रमात सहभाग आहे का? आमच्या गावात सगळ्यात पहिल्यांदाच कीर्तनकार हे आमचे पांडेकर महाराज आहेत. त्यांनीच पहिल्यापासून व्यासपीठ चालकीची सुरुवात केली. आणि त्यानंतर आमच्या गावचे महेश महाराज ते तयार झाले. त्यांनी आमच्या पारायणाला मोठे भरपूर साथ दिलेली आहे. दिलेले. आता प्रवचनकार वगैरे कोण आहेत का म्हणजे आपल्या? प्रवचनकार जवळपास आज गावातले पांडेकर महाराज आहेत आणि गोरपडे सर गावातले गोरपडे सर आहेत. फडतरे गुरुजी ते आज प्रवचन करतात. पण गावातले प्रवचन आम्ही यासाठी होत नाही की जर एखादा प्रवचनकार जर आला नाही तर त्या जागी त्यांचं प्रवचन आम्ही ठेवतो. म्हणजे एक आहे की तुमच्या गावात कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत आणि मळकरी आहेत. त्याच्यामुळं हे एक वैभव आहे तुमच्या दृष्टीनं, आणि त्या वैभवात हळूहळू भर पडत आहे. बोल की. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली तुमचं नाव सांगा. माझं नाव हनुमंत फडतरे. पडतरे. बरं, आता हे सहभाग कसा असतो हे पारायणाचा? तर तुमचं एवढं खूपच चांगला सहभाग असतो. म्हणजे आमचं गाव तसं सर्व धार्मिक गाव आहे आणि हा पारायण उत्सव म्हणजे आमच्या गावासाठी एक उत्सव समजला जातो. सर्व लहान थोर यामध्ये सहभागी होऊन या पारायणाचा आनंद घेतात. आनंद घेत. अजून काय वेगळं पण तुम्ही एवढं बघितल्यानंतर जाणवतं का? नाही म्हणजे या पारायणात कसं सर्व लहान थोर एकमेकाला हे कर सगळं आपलं स्वत्व विसरून या ठिकाणी परमेश्वराच्या लीन होत असतात. प्रत्येकानं आपला मीपणा सोडून सर्वजण या ठिकाणी आपली सेवा म्हणून या ठिकाणी कार्य करत असतात. आणि त्यामुळं सर्वच गावाचा हा एक सण उत्सवाचा या ठिकाणी या गावाला स्वरूप येत असतं. आता एक म्हणजे सांगा, 8 दिवस अगदी सर्व गावाचं भक्तिमय झालेलं असतं. आता एक सांगा, यात्रा आणि पारायण काय बदल जाणवतं तुम्हाला? नाही यात्रा म्हणजे पारायण संपतं आणि 8 दिवसानंतर 2-4 दिवसानंतर आमची यात्रा चालू होते. थोडस म्हणजे एकदम बदल होतो थोडासा ह्याच्यात एकदम, कारण हे सगळे कार्यक्रम म्हणजे सगळं भक्तिमय कीर्तनाचे प्रवचनाचे कार्यक्रम आणि तमाशा म्हणजे यात्रेचे कार्यक्रम वेगळे प्रकारचे असतात. तरी पण आमचं गाव बऱ्यापैकी हँडल करत असतं सगळं. म्हणजे अगदी आमच्या गावात बऱ्यापैकी सर्वच लोकांना ह्या गोष्टीचा पहिल्यापासून सवय झालेली आहे. त्यामुळे सर्वजण अगदी ह्या गोष्टीचा आनंद घेतात आणि यात्रेचा आनंद घेतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, खरं तर आपण वेगळ्या भागात गावात गेलं का त्यावेळेला कीर्तन स्पॉन्सर असतात, अन्नदाते असतात. तर असं काय आपलं चित्र आहे का? कसं आहे? तसंच आहे. सुरुवातीला पारायणाच्या शेवटच्या दिवसाचं अन्नदान मी पहिल्यांदा माझा मुलगा मिलिटरीत भरती झाल्यावर मी केलं होतं. बरं. आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळ्या लोकांनी गावातल्या स्वतः उत्साहानं अन्नदान सगळेजण करतात. काय म्हणजे काय पाठीमागं भावना आहे की हे भावना म्हणजे समाधान आहे, मोठं समाधान. सगळ्यात अन्नदानाचं जर समजा अन्नदान केलं पारायणावर तर मोठं समाधान आहे. वारकरी संप्रदायाचे पाय आपल्या घराला लागतात आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांची उष्टावळ उचलायची आपल्याला हे लाभ मिळतो. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की पारायण ज्या वेळेला नव्हतं, सुरुवातीला हरिनाम सप्ताह होता, त्यावेळेला माझे एक चुलते आंधळे होते. ते इथं 7 दिवस असायचे. त्यांच्याबरोबर दिनकर शिंदे म्हणून एक होते, पांडुरंग सोळशी मधून होते. हे पूर्वीची मंडळी, पुन्हा आणखी शंकर शिंदे, बाबूराव माने म्हणून हे महेश महाराजांचे आजोबा, ते एक इथं सक्रिय असायचे. गोविंदराव पोतेकर म्हणून कुमारचे वडील ते एक असायचे. आणि त्यांच्या या सहकार्यानं अक्षरशः म्हणजे ह्याला त्याला हे करून गोळा करून, पूर्वी माणसं एवढी येत नव्हती, एवढं हे नव्हतं, त्याचा प्रचार प्रसार नव्हता.
त्यावेळेला ह्या लोकांनी माझे आंधळे दादा चुलते होते ते वडील माझे वडील शेवटच्या दिवशी माझे गावातल्या लोकांनी कुठं बाजरी गोळा करायची कुठं गहू गोळा करायचे ते भरडून आणायचे आणि त्याची लापशी करायची वडील माझी. त्या लापशीसाठी गावातली मंडळी सगळी 2-4 दिवस अगोदर कुठं झाडांची फांट्या बिंट्या तोडून तयारी ते करायची. जळण तयार करायचे आणि ती लापशीची कढई आणि ती आमटी ते वातावरण वेगळंच होतं आणि ती चव जी होती ती वेगळी होती. त्यावेळेला लोक काल्याच्या दिवशी जेवण होतं का? काल्याच्या दिवशी काल्याचं असं वेगळा काला केला जातो. आणि वडिलांनी म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांना जमत होतं तोपर्यंत नंतर मग पुन्हा मग बदल होत गेले आणि लोकांनी आता तुम्हाला कीर्तनकार अन्नदाते आपले हे मिळत आहेत. सगळे आहेत आणि पुढची तयारी आहे. म्हणजे आज समजा एखादं नाही म्हणलं तरी माझ्यासारखा लगेच तयार होतो माझ्याकडे. एक भावना आणि बदल होत गेले. हे काय आणि श्रद्धा एक मुख्य आहे माऊलींच्या चरणी आणि त्यामुळं हे चाललंय आणि सगळेजण इतर वेळेला तुमचं आमचं काही असेल पण पारायणाच्या वेळेस मात्र इथं सगळेजण तुम्हाला एकत्र दिसतील. हाच बदल राजकारण कुठे असेल काय असेल पण इथं मात्र सगळेजण एकत्र असतात. हे आमच्या कुळजाईचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद माऊली. महाराज कार्यक्रम सांगा कशी कशी कीर्तनकार आहे आजपासून. आज पहिलाच दिवस खटाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण पोपट महाराज भोसले यांचं कीर्तन होणार आहे. उद्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माण तालुक्यातून असणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार आशिष महाराज काटे यांचं उद्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होणार आहे. तिसऱ्या दिवशी हरिभक्तीपरायण जुन्नर तालुक्याचं वैभव अशोक महाराज शिंदे यांची देखील सेवा तिसऱ्या दिवशी होणार आहे. चौथ्या दिवशी असणारी सेवा जी आहे अहिल्यानगर भूषण असणारे हरिभक्तीपरायण शरद महाराज काळे देशमुख यांचं सुसराव्य असं कीर्तन होणार आहे. पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा विशेष म्हणजे रथसप्तमी हा स्त्रियांच्यासाठी महिलांच्यासाठी असणारा अत्यंत महत्वाचा उत्सव. त्या दिवशी म्हणून महिला कीर्तनकार म्हणून माण तालुक्यातील असणाऱ्या सुप्रसिद्ध कीर्तनकार लीनाताई महाराज खाडे यांची कीर्तन सेवा होणार आहे. सहाव्या दिवशी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सांगोलकर आळंदी यांचं सुसरावे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर जागराची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचं देखील कीर्तन अतिशय सुसराव्य आहे. आणि काल्याची कीर्तन सेवा आपल्या सातारा जिल्ह्याचं ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव पोहोचवलं कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनभूषण वाणीभूषण स्वरभास्कर हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज किर्दत यांचं काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनाच या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या पारायणामध्ये सहभागी होऊन संत ज्ञानोबारायांचा असणारा 750वा जयंती उत्सव असेल. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन होऊन 375 वर्ष होत आहेत आणि नामदेव महाराजांना या ठिकाणी 775 वर्ष पूर्ण होत आहेत. असा हा असणारा योग आहे. त्यानिमित्तानं या वर्षी या विशेष पर्व काळाला आपण सर्वांनी उपस्थित राहू. धन्यवाद. सर्वच कुळजाई ग्रामस्थ आणि वारकरी मानदेश भूषणशी बोललेले आहेत. सर त्यांनी इतिहास सांगितलेला आहे की कुळजाईचं पारायण कसं झालेलं आहे, अखंड कसं ठेवलेलं आहे आणि भविष्यात कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन होणार आहे अशी विविध माहिती आज मानदेश भूषणशी बोलताना दिलेली आहे. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरे. पारायण सोहळा ज्या ठिकाणी सुरू आहे ते मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि याच मंदिरात पारायण सोहळा आहे. कुळजाई बसस्थानकावर आल्यानंतर आपल्याला हा अखंड हरिनाम सप्ताह पारायणाचा फलक आपल्याला दिसत आहेत. कुणाची कीर्तन आहेत याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते फलकाचे दृश्य आहे. आता आपण आलोय कलश पूजनाच्या कार्यक्रमात. कलश पूजन महत्त्वाचं असते अखंड हरिनाम सप्ताहामध्ये. कलश पूजन झाल्यानंतर वीणा पूजन आणि ग्रंथपूजन असे पुढील कार्यक्रम होत असतात. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजन आणि ग्रंथपूजनाचा कार्यक्रम आहे. विधिवत कलश पूजन आणि ग्रंथ पूजनाचा कार्यक्रम आपण पाहत आहे. आता आपण दृश्य पाहतोय ते
पक्वाजाचं पूजन, टाळ मृदुंग याचं पूजन बघतोय आपण. पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. ज्ञानेश्वरी पूजन आहे. टाळाचं पूजन झालेलं आहे. आता वीणा गळ्यात दिलेल्या जात आहेत. कुमार आबांच्या गळ्यात सर्वांनी मिळून वीणा दिलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते वीणा आहे. आता दुसरा जो वीणा आहे ते रमेश शिंदे यांच्या गळ्यात दिलेला आहे. खरं तर रमेश शिंदे हे माजी चेअरमन सोसायटीचे आहेत. कुमार आबा पोतेकर हे माजी सरपंच आहेत. खरं तर एक वेगळं पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. यानंतर जो कार्यक्रम होतो पंचपदीचा कार्यक्रम होत असतो. पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन होत असताना ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या पहिल्या शुभारंभाच्या वेळी वाचल्या जातात. पंचपदीचा कार्यक्रम आपण पाहत आहे. कुळजाई ग्रामस्थ आणि वारकरी आपल्याला या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसत आहेत. खरं तर एक वेगळं पण या कुळजाईनी अखंड हरिनाम संतांच्या निमित्तानं जोपासलेला आहे. आणि पारायण सोहळा झाल्यानंतर कुळजाईची यात्राही सुरू असते. मान्य गोष्टींशी बोलताना कुळजाई ग्रामस्थांनी वारकरी सर्व इतिहास सांगितलेला आहे. खरं तर नियोजनबद्ध हे कार्यक्रम होत असतात. अन्नदाते कीर्तनाची सौजन्य आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळत आहे. आता आपण पाहतोय ते ज्ञानेश्वरी वाचन सुरू आहे. कार्यक्रमाचा पहिला दिवस असल्यामुळे काही ओव्या वाचन होत असते. व्यासपीठ चालक आहे ते नारायण पांडेकर आहेत. आपण त्यांच्याशी मंदेश भूषणशी ते बोललेले आहेत.